घरची आणि वावरातली कामं माझ्या सगळ्यात आधी जीवर येत्या. डांगे पाटलांचा फोन आला, पप्पा निघायच्या आधी मी निघून घेतलं. रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपल्या डांगे पाटलांचं गहू आणायला जायचा होता, म्हणून आपण निघालो होतो. तर गहू एकदम हार्वेस्टरनं काढायचा होता, त्याच्यासाठी टारली आपल्याला न्यायची होती आणि डायरेक्ट गहू टारलीमध्ये पाडायचा होता. गावामध्ये आलो तर गावामध्ये मंडपाचा कार्यक्रम चालू होता, कारण आपल्या गावात सप्ताह बसणार, त्याच्यामुळं पुढं आलं तर पाटाचं काम एकदम ओके मध्ये चालू आहे, कारण आपल्याकडे बंदिस्त चारी पण बनणार आहे, लवकरच बनणार आहे उन्हाळ्यामध्ये. डांगे पाटलांच्या वावरामध्ये लगेच बसून गेलो नव्हतो, पण त्यांना फोन लावून लावून आलो बघ त्यांच्या वावरामध्ये. त्यामध्ये पण मशीन बंद होतं, कारण मशीनचा पट्टा पण पडलेला होता आणि तो आणण्यासाठी राहत्याला गेलेलो होते पट्टा आणायला. आता पट्टा आणच तर वाट बघावं लागणार आहे याची चांगली जाणीव झाली होती. पण मशीन कधी चालू होईल, मशीन त्यात पट्टा आणून चालू केला भाऊ. चालू केला मस्तपैकी, मशीन भुसाचं होतं आणि भूस मस्तपैकी डायरेक्ट गंजमध्ये पडणार होतं. भुसाचं मशीन असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो, कारण भूस वाया जात नाही, प्रत्येकाकडे गाय असतात त्याच्यामुळं. टॉर्लीमध्ये एकदा कागद आथरला आणि सगळे गहू टारलीमध्ये एकदा खाली करून घेतले आणि गहू पण एकदम मस्त आणि स्वच्छ निर्मळ होते. टारलीमध्ये गहू खाली झाल्यानंतर मी भूस कसं पडतं ते पाहायसाठी चाललो. आता पहा तुम्ही भूस कसं पडतं, एकदम डायरेक्ट ट्रॉलीवर होती आणि भुसाचा डायरेक्ट गंज लागतो. मला याचं एकदम सिस्टमॅटिक काम झालं आणि लोकांना त्रास पण नाही होत. भूस पण एकदम भारी आणि स्वच्छ आणि एकदम बारीक झालेलं आहे, जे गायांना खायला चांगलं असेल. टारली वगैरे एकदा भरून घेतली मस्तपैकी आणि टारली घेऊन आता आपल्याला त्यांच्या घरी जायचं होतं, कारण की आता त्यांना घरी धान्य पोच करायचे होते. एवढं काम आपल्याला सोपवेलं होतं. तर मी त्यांचं धान्य घरी पोच करतो आणि जे या व्हिडिओवरती नवीन असेल त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला